विधान परिषदेच्या 2 जागांवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत गर्दी, 2 जागांसाठी पक्षातून 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज. मात्र अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब नाही, सूत्रांची माहिती. कल्याण मतदारसंघातील शिळ-तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत नको. गणेश नाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ठाणे शिंदे नाईक वाद पेटण्याची चिन्ह. पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर. राष्ट्रीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार. मोदींची 10 वर्षांमध्ये दुसरी मॉरिशस भेट. मालेगावात पांचाळ कुटुंबियांना धमकावल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. गल्लीतून हुसकावण्यासाठी त्रास दिला जातो, पांचाळ कुटुंबियांचा आरोप. पीडित कुटुंबियांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव. शाळांमध्ये गणवेश, वह्या आणि पुस्तकं पहिल्याच दिवशी मिळणार. महापालिकेकडून नियोजन, निविदा प्रक्रियेला सुरुवात. राज्यातील उर्दू शाळांमध्ये मराठी विषय शिकवणार. उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं ज्ञान मिळवण्यासाठी मराठी अनिवार्य करण्याचा आयोगाचा निर्णय. मुंबई पालिकेत काम करणारे 580 सफाई कामगार कायम राहणार. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय. कामगारांच्या 25 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्यास यश. संपत्तीच्या वादावरून भावाने पोलिसांसमोरच भर रस्त्यात बहिणीवर बंदूक उगारली. अमरावतीच्या बेनोडा शहीद गावातील धक्कादायक प्रकार. होळीसाठी मुंबई ठाण्यातून कोकणात 195 जादा एसटी बस धावणार. सोमवारपासून जादा बस धावण्यास सुरुवात झाली असून 17 मार्चपर्यंत बस प्रवासी सेवेत राहणार. पारा 37 अंशावर पोहोचल्यानं मुंबईकर चिंतेत. आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तर नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी. पारा 40 गाठण्याची शक्यता. चंद्रावर अनेक ठिकाणी बर्फाचं अस्तित्व. चंद्रयान 3ची नवी माहिती. बर्फाच्या कणांमधून त्यांची निर्मिती आणि इतिहासाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी समजू शकणार.